नाला सोपारा पूर्व के तुलिंज पुलिस स्टेशन से सेंटर पार्क तक लगने वाली सभी टपरियों में बिजली चोरी का बड़ा खुलासा हुआ है। हमारी जांच में सामने आया है कि कई दुकानों में अवैध तरीके से डायरेक्ट बिजली सप्लाई की जा रही है, जबकि कुछ ही दुकानों में मीटर लगे हुए हैं। सूत्रों के मुताबिक इस पूरे मामले में हफ्ता वसूली का भी शक जताया जा रहा है और इसमें स्थानीय बिजली विभाग के कर्मचारी, इंजीनियर और लाइनमैन की मिलीभगत से इनकार नहीं किया जा सकता। जब टीम ने मौके पर जांच शुरू की तो कई दुकानों में घबराकर तुरंत अवैध कनेक्शन काट दिए गए। अब बड़ा सवाल ये उठता है, क्या बिजली विभाग इस पर कार्रवाई करेगा या फिर ये मामला यूं ही दबा दिया जाएगा। इस मौके पर हमारी बात नवनिर्वाचित पथ विक्रेता समिति की अध्यक्षा से बात हुई। आइए जानते हैं इस मौके पर पथ विक्रेता अध्यक्षा रूपाली ताई का क्या है कहना। काय विषय काय आज काय बोलते हो तुम्ही? इकडे हा सेंट्रल पार्क एरिया आहे। सेंट्रल पार्क एरियामध्ये ज्या ह्या टपऱ्या लागलेल्या आहेत, जरी यांचं टपऱ्याचं जरी लायसन असलं तरी पण त्याच्यामध्ये जे वायरचं कनेक्शन जे वायरमॅनने केलेलं आहे ते कुठेतरी चुकीचं केलेलं आहे। एमएससीबीला मी आताच फोन केलेला साहेबांना, तर साहेब बोलले हा आम्हाला माहित आहे, आमच्याकडे कंप्लेंट आले, आम्ही करतोय, आमचा माणूस रजेवर गेलाय। पण तुम्ही कधी करतोय? ह्याच्या अगोदर पण काही महिना किंवा वर्षा अगोदर इकडे एकदा ह्या टपरीला अशा टपऱ्यांना आग लागलेली का की हे चुकीच्या प्रकारे लाईटचं कनेक्शन दिलेलं म्हणून आग लागलेली। मग परत अशी घटना घडायला पाहिजे का? जर एमएससीबी वाल्यांना जर 10 वेळा सांगून 10 वेळा फोन करून जर ते लोक येऊन कारवाई करत नाहीये, मग ह्याला कुठेतरी ह्या अशा गोष्टीला कुठेतरी चुकीच्या गोष्टीला एमएससीबी वाले सपोर्ट करतात का? त्याचा अर्थ तोच होतोय की तुम्ही सपोर्ट करतायत, जेणेकरून म्हणजे काही जीवितहानी झाली तर नंतर तुम्ही तुमच्या अंगावरचं काढून मोकळे बसायला रिकामी। मग आमचं वारंवार हेच सांगणं आहे की अशा चुकीच्या गोष्टी करू नका, जेणेकरून लोकांना त्रास होईल। जर इकडे आग लागली तर किती लोकांचं नुकसान होऊ शकतं ह्याचा विचार करा। किती दुकानावर इलिगल लाईट वापरली जाते? आता एकाच ह्याच्यामध्ये टपरीमध्ये ते हे लावलेलं आहे, डायरेक्ट कनेक्शन केलेलं आहे। ते एकावरून आज 5 ठिकाणी लाईट गेलेली आहे। वायरचा मी व्हिडिओ तुम्हाला आहे माझ्याकडे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवू शकता की कशा प्रकारे ते कनेक्शन दिलेलं आहे आणि कशा प्रकारे दुसऱ्या 5 टपऱ्यांना ते कनेक्शन गेलेलं आहे। हे कुठेतरी एमएससीबी वाले ह्याला कुठेतरी कारणीभूत आहे, सपोर्टेड आहेत, म्हणून ह्या गोष्टी झालेल्या आहेत। तर माझी हीच मागणी आहे की एमएससीबी वाल्यांवर पण ज्याने हे केलेलं आहे चुकीचं काम त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्यांच्या टपऱ्या आहेत त्यांनी ह्या चुकीच्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। ही सगळी चौकशी कोणाच्या टपऱ्या आहेत, काय आहेत, महानगरपालिकेने ह्या सगळ्या चौकशी कराव्या आणि ज्यांच्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर आम्ही स्वतः सांगतो की गुन्हा दाखल करून घ्यावा। काय हमें नहीं मालूम, तो काम करिए। काय रे काय मीटर बता। अरे हम काम करिए, हमें क्या मालूम। अरे झटका क्या दे रहे हैं? तेरे को सीधा पूछ रहे हैं मीटर किधर है इसका। अरे हमको नहीं मालूम है, काम करते हैं उधर है। काय करताय? त्याला घेऊन या इंजिनियरला इथे घेऊन या इथे। आता बघा त्याच्याकडे तिकडे मीटर आहे आणि ह्याचा कुठेच मीटर नाहीये। हे बघा हा कनेक्शन आलेला आहे, ही वायर आहे, हे बघा ही वायर इथून अशी गेलेली आहे, इथून अशी वायर गेलेली आहे, हे बघा ही वायर गेलेली आहे। याचा अर्थ हा कनेक्शन चोरीचा आहे। म्हणजे तुम्ही मीटरचं बिल भरा आणि तुमचं वीज कनेक्शन दुसराच कोणतरी वापरणार आहे।